आज आपण माहिती पाहणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स तर त्याचं स्ट्रक्चर पाहणार आहोत आपण. अगोदर सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हे झालं आपलं सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर, तेही पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवण्याचं. तर याच्यामध्ये आपण यूज करणार आहोत हे दोन हेल्पिंग वर्ब आले म्हणजे डोक्याला हेडेक आलाच. तर त्याच्यामध्ये जे प्रोनाउन असतात सगळ्यांनाच माहीत असणारे प्रोनाउन आहेत ते आय, वी, यू, ही, शी, इट, राम अँड स्टुडंट्स. हा सिंग्युलर फॉर्म, हा प्लुरल फॉर्म. तर याच्यामध्ये हे जे दोन्ही आहेत आय, वी, या दोघांसोबत आपण ग्रॅमॅटिकली जर विचार केला तर शाल यूज करतात आणि यांच्या सगळ्यांसोबत इथं विल यूज करतात. बट जनरली आपण सध्या बघतोय तर याच्यासोबत पण आपण विल यूज करू शकतो. ओके, सध्या हे दोन्ही पण यूज केले जातात. तर ग्रॅमॅटिकली जेव्हा तुम्हाला सेंटेन्स करायचं असतं, राईट करायचं असतं किंवा बोलायचं असतं तेव्हा आय आणि वी सोबत हे शालच यूज करा. आणि जनरली बोलताना विल यूज केलं तरी चालतं, काहीच प्रॉब्लेम नसतो. तेहीच दोन्ही पण हेल्पिंग वर्ब इथे यूज केले जातात. आणि बाकीचे जे आहेत यू, ही, शी, इट, राम आणि स्टुडंट यांच्या सगळ्यांसोबत आपण विल यूज करणार आहोत. तर पाहूया त्याचे काही सेंटेन्सेस. आय शाल कम विथ यू. मी तुझ्यासोबत येणार. आता फ्युचर, सिंपल फ्युचर म्हणजे काय? साधा भविष्यकाळ आहे. म्हणजे पुढे घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या या काळात असणार आहे. शेवटी लक्षात ठेवायचं की हे नार येतं त्या सेंटेन्समध्ये. जेव्हा आपण मराठीतलं सेंटेन्स बोलत असतो, मी खाणार, मी जेवणार, मी जाणार, मी येणार, हे जेवढे पण असतं ते सगळं नार, हे सिंपल वेने लक्षात ठेवायचं. नार याच्यामध्ये येत असतं. आता सेकंड सेंटेन्स बघूयात आपण. आय शाल कम विथ यू. मी तुझ्यासोबत येणार. वी शाल फिनिश आवर वर्क. फिनिश आम्ही आमचं काम संपवणार. शी विल कम इन नेक्स्ट मंथ. ती पुढच्या महिन्यात येणार. ती पुढच्या महिन्यात येणार. यू विल वर्क हार्ड. तू किंवा तुम्ही जास्त मेहनत करणार. आपण स्टडीमध्ये पण याला म्हणू शकतो यू विल स्टडी हार्ड. तू किंवा तुम्ही जास्त मेहनत करणार. नंतर राम विल मॅरी विथ हर. हर किंवा इथं नाव पण घ्या कोणाचं पण एखाद्याचं. राणी घेतलं तरी चालेल. राम राणीसोबत लग्न करणार. राम राणीसोबत लग्न करणार.
स्टुडंट्स will विद्यार्थी जास्त अभ्यास करणार. या पद्धतीने आपण सेंटेन्स बनवू शकतो. त्याच्यामध्ये बघा हे जे आहे आता इथं आय काय आहे, सब्जेक्ट, शाल काय आहे, हेल्पिंग वर्ब, कम काय आहे, V1, विथ, आणि हे यू इथं ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून यूज केलं गेलेलं आहे. ओके, वी शाल फिनिश आवर वर्क, आम्ही आमचं काम संपवणार. इथं पण सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, आर वर्क, हे जे आहे ते सगळे पार्ट वेगळे वेगळे करून दिलेले आहेत. तर या पद्धतीने आपण सिंपल फ्युचर टेन्सचे सेंटेन्स बनवू शकतो.